नमस्कार, एम पी सेवा ट्रिक्समध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकलच्या संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्स पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा। आता आपल्या PDF मध्ये कशा ट्रिक्स आहेत, काय आहेत याचा थोडासा डेमो या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू। तर पहा, भाग 3 काय आहे तर भाग 3 आहे मूलभूत हक्क। भाग 3 आहे मूलभूत हक्क, ज्यामध्ये कलम 12 पासून 35 दरम्यान मूलभूत हक्क दिलेले आहेत। तर यामध्ये कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या आहे आणि कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्कांची मुस्कटदाबी करणारे कायदे। आता यामध्ये 12 कलमवर कधी प्रश्न विचारला जात नाही, 13वर पण विचारला जात नाही, 14 पासून महत्त्वाचे आहेत। तुम्ही जर पोलीस भरती करत असाल किंवा MPSCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक एक्झाममध्ये पॉलिटी आर्टिकल्सवर प्रश्न विचारले जातात आणि आर्टिकल्स लक्षात ठेवणं खूप अवघड जातं, कारण खूप गोंधळ उडतो। मात्र आपण त्याला एकदम ट्रिक्ससह लक्षात ठेवलेलं आहे, त्याचा डेमो आता इथं मी तुम्हाला दाखवतो। तर पहा, कलम 14 पासून समोरचे कलम महत्त्वाचे आहेत। तर कलम 14 काय आहे तर कलम 14 आहे कायद्यासमोर समानता। काय आहे कायद्यासमोर समानता? तर आपण याची ट्रिक्स काय केलेली पहा। AD म्हणजे A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर डॉन असो, हे बघा AD असं म्हणलेलं आहे आपण, म्हणजे A फॉर एखादा आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो, दोघेही कायद्यासमोर कसे असतील समान असतील। कारण कायदा हा गरीब आणि श्रीमंत दोघांनाही समान आहे, म्हणून आपण काय म्हणायचं, एखादा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो, दोघांनाही कायदा कसा असेल समान। आता असं का म्हणलं मी, कारण A हा ABCD नुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा D हा ABCD नुसार 4 नंबरला येतो, म्हणजे 1 आणि त्यावर 4 किती झाले मग, तर 1 आणि त्यावर 4 किती झाले, 14 झाले। तर मग अशा प्रकारे कलम 14 आहे कायद्यासमोर समानता। ओके, त्यानंतर त्याचे अपवाद पण इथं दिलेले आहेत, ते अपवाद तुम्ही पाहून घेऊ शकता। तसं डिटेल आपण सगळं दिलेलं आहे आपण इथं। अपवादाच्या पण ट्रिक्स आहेत, तसंच प्रिवियस इयर क्वेश्चन पण आपण आपल्या PDF मध्ये ॲड केलेले आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पहा कलम 15। कलम 15 काय आहे तर कलम 15 आहे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या 5 कारणावरून। किती कारण आहेत? 5। हे बघा, कलम 15 मध्ये शेवटी 5 आहे आणि या 5 कारणावरून व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही। 5 कारणावरून व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही असं इथं म्हणत आहे। बघा, वरील 5 कारणावरून ट्रिक्स आपली अशी आहे की वरील 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात भेदभाव केला जाणार नाही। म्हणजे आता कसं, एखादा व्यक्ती मुस्लिम धर्माचा आहे किंवा एखादा व्यक्ती इतर कुठले बौद्ध धर्माचा आहे, असं म्हणजे एखाद्याचा धर्म वेगळा आहे किंवा एखादा व्यक्ती परकी आहे किंवा एखादा व्यक्ती परराज्यातला आहे, तर म्हणजे त्याचं जन्मस्थान वेगळे। हे बघा, जन्मस्थान, एखादा व्यक्ती जन्मस्थान वेगळे म्हणून त्याला पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी नाकारले जाणार नाही। आता पंढरपूरच का म्हणलं मग मी, कारण बघा पंढरपूरचा प आणि 15चा प म्हणजे दोन्ही शब्द सुरुवात या प ने होते। प फॉर पंढरपूर आणि प फॉर 15 असं लक्षात ठेवा। त्यानंतर हे बघा, यावर आलेले क्वेश्चन पण आहेत, आपण इथे घेतलेले आहेत। हे बघा इथे क्वेश्चन, तर पहा, कंबाईन ग्रुप B आणि C 2023ला काय प्रश्न आला होता की कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? तर पहा, भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 आताच पाहिलं आपण। कुठं भेदभाव केला जाणार नाही? पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी कुठल्याही व्यक्ती त्याच्या धर्मावरून किंवा त्याच्या जन्मस्थानावरून किंवा त्याचं लिंग काय आहे, म्हणजे तो मेल आहे, फिमेल आहे किंवा तृतीयपंथी आहे, यावरून भेदभाव केला जाणार नाही, सगळ्यांना दर्शन दिले जाईल। त्यानंतर संमेलनाचा हक्क हे आपल्याला पुढे पाहायचं आहे, जीवित आणि हे बाकीचे संपूर्ण आपल्याला पुढे पाहायचे आहेत, त्याच्या पण ट्रिक्स आहेत। त्यानंतर कलम 16 पहा, कलम 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी। पहा, कलम 16 काय म्हणत आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी। तर याची ट्रिक्स काय केलेली आपण पहा, तर याची ट्रिक्स केलेली आपण की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणायचं। काय म्हणायचं? सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी म्हणते ना, तर आपण म्हणू की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी। का? कारण पोलीस हे काय आहे, पोलीस काय आहे, ही का प्रायव्हेट नोकरी आहे का? सरकारीच आहे ना, पोलीस ही एक सरकारी नोकरी आहे। मग आपण काय म्हणायचं की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी। असंच का म्हणलं मग, कारण पोलीस भरतीचा जो P आहे तो ABCD नुसार 16 नंबरला येतो। किती नंबरला येतो? तर 16 नंबरला येतो ABCD नुसार पोलीस भरतीचा P। म्हणून सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण इथे म्हणू शकतो। त्यानंतर कलम 17 पहा, कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी।
कलम 17 काय आहे, तर कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी. तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे आपण की भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली. आता मी राज्य का म्हणलं, कारण इंग्रजांच्या काळात सातारा हे राज्य होतं म्हणून मी सातारा राज्य म्हणलं, किंवा तुम्ही जिल्हाही म्हणा, काय हरकत नाही. भारतात सर्वप्रथम सातारा जिल्हा किंवा सातारा राज्यामध्ये अस्पृश्यता बंदी झाली. मग साताराच का म्हणलं, कारण पहा 17 सातारा, 17 सातारा ह्या दोन शब्दाचा काय होतं, तर इथे यमक जुळतो. 17 17, 17 सातारा, 17 सातारा, सातारा 17, सातारा 17 असं काय होतं, इथे यमक जुळतो. ओके, असं लक्षात ठेवा. किंवा आणखी एक तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर असं पण लक्षात ठेवू शकता की 1857ला जो उठाव झाला होता, 1857 कधी, 1857, त्यानंतर 1858ला राणीने एक जाहीरनामा काढला होता. राणीने जाहीरनामा काढला होता. राणी म्हणजेच कोण, क्वीन. राणीलाच आपण काय म्हणतो, क्वीन, क्वीन म्हणतो. तर क्वीनने असा जाहीरनामा काढला होता की इथून पुढे अस्पृश्यता पाळली जाणार नाही, इथून पुढे अस्पृश्यता पाळली जाणार नाही. क्वीनने काढला होता. मग क्वीन म्हणजे क्यू हा ABCDनुसार 17 नंबरला येतो. हे बघा, हा जो क्वीनचा जो क्वीन आहे, क्यू आहे, क्वीनचा जो क्यू आहे का, तो ABCDनुसार किती नंबरला येतो, 17. तर मग असं लक्षात ठेवा की क्वीनने आदेश काढून अस्पृश्यता नष्ट केली. क्वीनने एक आदेश काढला आणि अस्पृश्यता नष्ट केली असं पण तुम्ही ह्या PDF मध्ये तुम्ही तिथे असं ॲड करू शकता की क्वीनने आदेश काढला आणि अस्पृश्यता नष्ट केली. त्यानंतर पहा 18 आहे पदव्या नष्ट करणे. 18 काय आहे, पदव्या नष्ट करणे. तर याला काय म्हणू शकतो आपण की R फॉर रिवॉर्ड नष्ट करणे असं म्हणू शकतो, कारण पदव्यांनाच काय म्हणतात, रिवॉर्ड म्हणतात, बरोबर आहे, रिवॉर्ड म्हणतात. मग रिवॉर्ड नष्ट करणे असं आपण म्हणू का, कारण रिवॉर्डचा R हा ABCDनुसार किती नंबरला येतो, तर 18 नंबरला येतो. तर ते तसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर कलम 19 आहे भाषण संभाषण स्वातंत्र्य. कलम 19 काय, भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य. तर याला तुम्ही S फॉर स्वातंत्र्य, किंवा मला सांगा भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं, 1947ला. कधी, 1947ला भेटलं. ओके, तर ह्या 1947 मधले सुरुवातीचे 19 म्हणजे स्वातंत्र्य, सुरुवातीचं 19 म्हणजे स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचं कलम आहे बघा, संभाषण भाषण स्वातंत्र्य. ओके, सुरुवातीचं 19 घ्या, सुरुवातीचं 19 म्हणजेच काय, स्वातंत्र्य, असं इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पहा, अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 हा आपला नंबर आहे. यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. तसेच MPSC ऑर ट्रिक्स याच नावानं आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.